परिवाराच्या वतीने एक दादांना जो ग्रंथ आवडायचा माझ्या हातात दिला गेला. खरं तर दादा आपल्याला सोडून गेल्यापासून आपण कधीच पुष्पपूजन नाहीतर सत्कार वगैरे आपण करत नव्हतो. आणि आता 1-2 वर्षात आपण दादांचं एक चांगलं स्मारक बारामतीमध्ये करणार आहे. तिथं एक आठवण म्हणून कमिशनरच्या वतीने मी हे दादांसाठी तिथे करतो. खरं सांगायला गेलं तर आपल्याला कोणाला कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला कुठलीही निवडणूक दादांच्या शिवाय करायला लागेल. मी गावात आम्ही फिरताना खरं तर हा प्रचार दौरा नाही, हा दौरा खरं तर सगळ्यांची भावना समजून घेतो. कारण दुःख तर आपल्या सर्वांनाच खूप झालं. दादा गेल्यापासून एक पोकळी निर्माण झाली आणि मला वाटलं की सर्वच बारामतीकरांना कुटुंब मानायची, तसं तुम्ही सर्व माझं पण कुटुंब. त्याच्यामुळे मी गावात आम्ही फिरतोय, गावाची काय समस्या असतील, काय अडी अडचणी असतील ते समजतो. प्रचार करताना सगळेच गावातले ग्रामस्थ मला सारखं सांगत होते आधी की दादा तुम्ही प्रचारच करायला पाहिजे. ही निवडणूक आता सगळ्याच बारामतीकरांच्या हातात आहे आणि आम्ही काही करून वहिनींना जास्ती मताधिकाऱ्यांनी निवडून आलो. मतीत आलो, काय अधिकाऱ्यांना भेटलो, मी त्यांना विचारलं की दादांनी किती कामं मंजूर केलेले आणि किती कामांसाठी निधी तिथं मंजूर झाला. तिथं 500 पानाची एक फाईल होती. तर ते निश्चितपणे पुढाकार घेऊन ते कामं व्यवस्थित होणार की नाही त्याच्यामुळे वहिनींनी ही जागा स्वीकारली. खरं तर वहिनींच्या वरती दुःखाचा बोजा आपल्या सर्वांपेक्षा मोठा आहे, पण तरी त्यांनी ते बाजूला ठेवून बारामतीकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा पुढाकार घेतला. मी गावागावात फिरताना सगळ्यांच्या डोळ्यात दुःख दिसतंच, पण कुठेतरी मनात दादांचे जुन्या आठवणी, चांगल्या आठवणी मनाला कुठेतरी बरं वाटतं ते ऐकून. मी गावागावी फिरताना खूप जणांनी त्यांच्या स्वतःच्या भावना सांगितल्या की दादा आमची अशी आठवण होती, दादा अशी आठवण होती. दादांच्या आठवणी बोलायला गेलं तर 10 वर्ष पण कमी पडतील. पण नुकतंच काय 2 वर्षापूर्वी दादांचे भाषणं एकदम मिश्किल पाण्याने चांगले झालेले. ते जोक्स करायचे, तुम्ही ऐकलंच असेल. एक भाषण जे खूप गाजलेलं, दादा काहीतरी बोलत होते आणि भाषणात कोणतरी त्यांना बोललं दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला लव्ह यू बोल. आणि त्याच्यानंतर परत 5 दिवसानंतर दुसरं भाषण आलं, परत कोणतरी बोललं दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले आय लव्ह यू टू. दादांचा स्वभाव बदलायला लागलेला. दादा एक वेगळे व्यक्तीपेक्षा माझ्यासाठी एक वेगळा वडीलधारी बनायला लागलेले. कारण आधीपासून आपण सर्व दादांना बघितले, ते एकदम स्ट्रिक्ट होते, एकदम असे कडक होते. कुठे ना कुठे ते थोडे दयाळू व्हायला लागले. मी हे सगळं का सांगतोय कारण दादा खरंच चुकीच्या वेळेस आपल्याला सोडून गेले. पण दादा सारखे बोलायचे मी कामाचा माणूस. 28 तारखेला पण जेव्हा दुर्घटना झाली त्यावेळेस पण दादांचे पेपर सगळी कामं जे तिथं क्रॅश साईटवरती पडलेले दिसले. खरं ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे होती. बारामतीकर जसं दादांवरती अनेक वर्ष प्रेम करत आले तसं वहिनींवरती पण करतात. मी दिलगिरी व्यक्त करतो. काय झालंय की दौऱ्यात खूप थोडा वेळ जात चाललाय. कारण जेव्हा मी सगळ्यांना भेटतो तिथं निघताना सगळ्यांची मनात एक आशा असते दादा फोटो घेऊया, तर तिथं वेळ जातो आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला. पण आपण सर्व इथं एवढ्या मोठ्या संख्येत आले, माझे 2 शब्द ऐकले. मी मनापासून आपलं खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.